आताच्या क्षणाची मोठी बातमी बीकेसीत नाही येते, मुंबईत नाही येते। बीकेसीतील अंबानी शाळेजवळ 8 फुटी मगर आढळली आहे। मुंबईतल्या मिठी नदीत अजस्त्र मगरीचा वावर असल्याचं पाहायला मिळालंय। अंबानी शाळेजवळ ही 8 फुटी मगर आढळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सध्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। चक्क मुंबईतल्या रस्त्यांवरती ही मगर आढळल्याचं पाहायला मिळालंय। त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आता साम टीव्हीवर पाहतोय। मुंबईतल्या मिठी नदीत अजस्त्र मगर असल्याचं पाहायला मिळालंय। हीच ती मिठी नदी आहे। मुंबईत पाऊस जास्त झाल्यानंतर मिठी नदीतलं पाणी बाहेर येतं, त्यामुळे या मगरीचा धोका आता या परिसरात देखील असणार आहे। ही मगर नेमकी कुठनं आली ते समजू शकलेलं नाही। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संजय गडदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। संजय, ही मगर नेमकी कुठनं आली आहे, सध्या काय उपाययोजना केल्या जात आहेत? निश्चितच मुंबई सारख्या शहरामध्ये मगर आढळल्यामुळे जे आहे ते एकंदरीत त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मगर कुठून आली हे मात्र अद्याप निश्चित समजलेले नाही। मात्र वन विभागाला जेव्हा या संदर्भात माहिती देण्यात आली, वन विभागाने या ठिकाणी पंचनामा देखील केलेला आहे। वन विभागाकडून मगरीचा शोध देखील घेण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र त्या परिसरामध्ये जे एक शाळा आहे आणि शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत किंवा त्या पालक आहेत त्यांच्यामध्ये देखील मोठे भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतो, या मुसळधार पावसामध्ये मुंबईतील मिठी नदी असेल किंवा इतर नद्या, या नद्यांना देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मोठा पूर आला होता आणि या पुरामध्ये इतर ठिकाणावर ही मगर जी आहे ती या ठिकाणी वाहून आली असावी असा अंदाज जो आहे तो वन विभागाकडून व्यक्त केला आहे। मात्र वन विभागाने नागरिकांना देखील सूचित केलंय की मानवी अगदी खरं आहे। त्यामुळे हाच सवाल उपस्थित होतो की ही मगर नेमकी कुठनं आली आहे। मात्र सध्या भीतीचं वातावरण परिसरात पाहायला मिळतं। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।